चेंडूवर इरादे पक्के केले आहेत. चौकार. सचिन आपण पदक गोलंदाजी मागवर पलटा चेंडू आहे. इथे देखील पाहतोय आणखीन एक गॅप शॉट. जबरदस्त फटका. आणखीन एक चौकार. दोन चेंडूवर दोन चौकार. 8 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. मनीष भोईर इन्फॉर्म बॅट्समन आहे मायकूप संघाचा आणि त्याच्याकडून जर पाहिलं तर इथे मात्र रनांचा पाऊस पडला जातोय. सुरेख चेंडू. आता मात्र कमबॅकिंग गोलंदाजी इथे केली जाईल का सचिन कडून. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. चेंडूवर पूर्णपणे सूर मारली जाते आणि इथे जर पाहिलं तर रन्स मात्र कंप्लीट होईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत जर पाहिलं तर अमन आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने इथे स्प्रे घेऊन यायचंय. पाणी आणि स्प्रे. परंतु ही दुखापत लवकर बरी व्हावी. मनीष सारखा खेळाडू आपण पाहतोय. खूप चांगला खेळाडू आहे आणि या मैदानावर पुन्हा एकदा उभारलाय. आता मात्र हा चेंडू पाहायला मिळेल. वाईट चेंडू आहे. अवांतर धाव या ठिकाणी घेतली जाते. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू कंप्लीट झाले. 2 चेंडूचा खेळ इथे बाकी होता परंतु आणखीन एक वाईटचा इशारा येतोय पंच चिराग अख्तरे यांच्याकडून. 2 चेंडू वाईट फेकले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर डबल फिगर मध्ये आता मात्र 11 धावा पाहायला मिळत आहेत. 11 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा तिसरा वाईट चेंडू. इथे मात्र अवांतर चेंडूची लाईन लागते. लगातार 3 म्हणजे हॅट्रिक पूर्ण केले वाईटची.
गोलंदाज सचिन. फटका सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. गोलू देखील आपण पाहतोय खूप वेगाने आलेला गॅदर करण्यासाठी, परंतु दक्षत पोहोचला जातोय. मनीष भोईर आता मात्र थोडस मोठे फटके मारल्यानंतर कुठेतरी स्ट्राइक रोटेट करायचंय, धावफळ खालतं ठेवायचंय आज दृष्टिकोनात. सोनू आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज जर पाहिला तर पुण्याचे एकदा मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 14 धावा झाल्या आहेत, कुठलाही गडी बाद झालेला नाही. डीएनसीसी संघ इथे मात्र गोलंदाजी करतोय. सिंगल रन्स पुण्याचे एकदा इथे घेण्यासाठी पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज दक्षत आणि दुसऱ्या बाजूला मनीष भोईर. 14 धावा आल्या आहेत. त्यानंतर जे 2-3 चेंडू आहेत मागचे ते आता मात्र सिंगल डबलने काहीतरी वेगळं मनात नक्कीच मनीषच्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्वीप शॉट केलाय. चेंडूवर सिंगल रन्स आणखीन एक मिळली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 16 धावा. पहा पोलर लेनचा चेंडू होता, स्वीप केला होता त्याला. इथून पाहतोय सोनू पुणेचे एकदा. ओहो, चांगला चेंडू म्हणजे फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. 16 धावा आतापर्यंत स्थिरावलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चौथा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असताना सुरेख क्षेत्ररक्षण तितकी चांगली फेकी पाहायला मिळते. हा चेंडू आता मात्र गॅप शोधलाय. सुरेख गॅप या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि चेंडू जाईल अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत. 21 धावा आपण पाहतोय. स्कोरबोर्डवर सिंगलने स्ट्राइक आपल्याकडे ठेवेल मिस्टर दक्षत. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा आतापर्यंत जमावले जात आहेत. फायनलचा थरार, फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला खरोखरच प्रेम दिलं. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित राहिले. आजची शेवटची रजनी. यानंतर पुन्हा एकदा हा चषक पुढच्या वर्षी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आयोजकांकडून प्रयत्न तर खूप चांगल्या पद्धतीने केलतात आणि आजचं आयोजन आपल्यातून पाहायला मिळतंय. भव्य स्टेज पाहतायत, रॅलिंग पाहतोय आणि मैदान देखील खूप सुरेख आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल मिस्टर चंदन. चंदन आपल्याला पहिला चेंडू हाताळण्यासाठी इथे मात्र दक्षत चेंडूवर लेट कट करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवतोय आणि त्यानंतर पाहिलं तर पॉइंट रिझल्टला चेंडू खेळून काढतोय. सिंगल रन्स मिळेल. मनीष भोईर आक्रमकतेने आता भरलेला काढू
जर पाहिला तर थोड्या वेळासाठी थोडा शांत झाला होता, परंतु बघूया पुन्हा एकदा. आता मात्र पहा पुन्हा एकदा आक्रमकता दर्शवलंय. गॅप पहा त्याचा पसंतीचा शॉट. पुन्हा एकदा पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर अटॅक झालाय. विचार केला गोलंदाज चंदनच्या, तर तिसरा चेंडू असेल. मनीष भोईर पुन्हा एकदा समोर. मात्र हलक्यात आणि सिंगल काढतायत. जाणीव आहे की डीएनसीसी संघ एक चांगला संघ आहे. विचार केला डीएनसीसी संघाचा, तर डेंजरस संघाचा पराभूत त्यांनी केला. आणि तदनंतर पाहिलं तर आगवण संघाचा देखील पराभूत करताना आपल्याला पाहायला मिळाले. इथून पाहायला मिळेल चौथा चेंडू. दक्षत मात्र हलक्या हाताने खेळून काढते चेंडूला. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाले स्कोर वर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 29 धावा. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. मनीष एका बाजूला खेळतोय तर दुसऱ्या बाजूला मिस्टर दक्षत 6 चेंडू आणि 9 धावांवर दक्षत खेळतोय, तर 10 चेंडू 17 धावांवर मनीष भोईर खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथे मात्र जर पाहिलं तर गॅप शॉट खेळायचा होता. गॅप खूप मोठा होता, परंतु त्यावर क्षेत्ररक्षक आले आणि त्यानंतर पाहिलं तर चेंडूला अडवलं जातंय. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या ओव्हरचं जर पाहिलं तर शेवटचं चेंडू शिल्लक. 30 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे आपण पाहतोय तिसरं मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स मिळेल. आधीच ठरवलं होतं की सिंगल घेईन या चेंडूवर. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोनू येते. हा चेंडू स्विफ्ट शॉट खेळायचा होता. इथे मात्र सॅक्रिफाईस करेल विकेटचा मिस्टर दक्षत. गडी बाद होतोय.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेचच धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्ड लागली जाते 31. एक गडी बाद झालाय 3.1 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. सोनू येतोय गोलंदाजी मार्कवर. पुढे एकदा सज्ज असेल तर पाहतोय पण मनीष भोईर पुण्याचे एकदा स्ट्राईक एंडवर असेल. कुणाला आलाय नवीन फलंदाज. फटका तर चांगला आहे इथे बा. ओहो डायरेक्ट हिट. आणि सर्व डायरेक्ट हिट असतात तर नक्कीच मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत असते मिस्टर मनीष भोईर. परंतु थोडक्यात वाचले गेले आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन एक धाव मिळेल. 32 धावा आतापर्यंत जोडल्या जातील. येणारे चेंडू जर पाहिले तर या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 4. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू इथे पहा. गडी इथे जर पाहिलं तर बाद होईल. मिस्टर कुणाल बाद होतोय. तर नक्कीच आपण पाहतोय हर्षदची वर्क जबरदस्त आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला कॅचअप करण्याचं काम हर्षद करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमसाई स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्ण टीम खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. पाणी यस हर्षदला पाणी घेऊन जायचंय प्लीज. कमिटी कॅमेरामॅनला पाणी घेऊन जायचंय प्लीज. बॅटरी पाहिजे मला काय माहिती. मला वाटतं पाणी पाणी दे ना. बॅटरी दे. बॅटरी पाणी दे. पुढचा चेंडू आपण पाहतोय सुरेख इथे मात्र चेंडूला अडवतोय. विकेटचं होईल पतन. गडी बाद. आणखीन एक गडी बाद होतोय तो म्हणजेच मायकोप ए संघाचा. पर्यंत 4 चेंडू फेकले. 3 गडी नक्कीच बाद केले त्यांनी. रनआउटच्या रूपाने हे गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीवर. परंतु चांगले षटक मी म्हणेन. आता मात्र हा देखील फटका मारताना बिगेश भोईर देखील आपण पाहतोय इथे बाद होत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 33 धावा 4 गडीच्या मोबदल्यात.
आतापर्यंत विकेटवर राहिलेले आहेत मनीष भोईर. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 19 धावा येतात. 13 चेंडूचा खेळ तो देखील करतोय. आणि नवीन फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर कृतिक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळेल. खूप यंग टॅलेंट आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथे पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र पहा विकेटचं झालं असतं पतन जर गॅदर कोणीतरी केला असता, परंतु सेफ आहे विकेट. 1 रन जरूर मिळेल. येणारे चेंडूचा जर खेळ पाहिला तर अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनीष भोईर सारखा एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच येणारे 5 चेंडू पूर्णपणे मनीष भोईर खेळेल यात काही शंका नाही आहे. पाहूया किती धावा जमवल्या जातील. 34 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतोय प्रॉपरली कनेक्ट झाला नाही चेंडू. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त 1 धाव, धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजे 35 धावा. पुढे एकदा मिस्टर सुमित टू मनीष भोईर. हा चेंडू करारी प्रहार. इथे जर पाहिलं तर यस पंच फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला गेला आणि त्यावर मात्र करारी प्रहार पाहायला मिळतोय मनीष भोईर याचा. तर मी म्हटलं येणारे जे चेंडू आहेत ते पूर्णपणे आता मनीष भोईर खेळणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 धावा खर्च करतोय सुमित 2 चेंडू मागे. पुन्हा एकदा करारी प्रहार, परंतु इथे 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करताना गडी बाद होईल. थँक्यू व्हेरी मच. रात्रीमध्ये देखील अंगामध्ये जोश आणणारे सॉन्ग इथे मात्र लावले जात आहेत. डीजे ऑपरेटर निखिल आपल्याला पाहायला मिळतंय ऑपरेट करताना. इथे मात्र पाहिलं जाईल आकाश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर पाहतोय आपण मनीष भोईर पुणे एकदा सज्ज झालाय. येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुमित बालमेल. फटका तर सुरेख आहे, परंतु त्याहून चांगली क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. सोनू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संतोष कडून. आपण पाहतो पुढचा चेंडू षटकातील जर पाहिलं तर हा चेंडू करारी प्रहार इथे मात्र समजला नाहीये. क्षेत्ररक्षक धावा 44 रन्स 40 धावा. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही. इथे ओव्हरचे होईल समाप्ती. षटक क्रमांक 5 म्हणजेच इनिंग ब्रेक होईल.
आणि धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा. इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. 45 धावांची ती इनिंग होती. 46 धावांचं लक्ष आहे. इथून जर पाहिलं तर डीएनसीसी संघ दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पाहिलं तर राकेश गुप्ता म्हणजेच गोलू पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर अमन हे दोन फलंदाज मैदानाचा ताबा घेत आहेत. तिसऱ्या बाजूला पाहिलं तर बिगेश बोईर आपल्याला पाहायला मिळतोय जो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू पडेल. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक दोन्ही संघ. फायनलचा सामना आहे. इथे मात्र पहा कोण आकाश चेंडूवर येतोय. चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट फेकला जातोय. ही सुरुवात जर पाहिली तर मनीष भोईरची चौकाराने केली होती. आता मात्र गोलू इथे काय करतोय. सफल झाला होता फटका मारण्यासाठी. तर नक्कीच राकेश बाद झाल्यानंतर सुमित जातोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर बिगेश आपली बोलबाला ठेवलाय त्यांनी. जबरदस्त असा चेंडू हाताळला गेला बिगेश पुन्हा एकदा. आता मात्र या चेंडूवर पुन्हा आकाश पुढे आलाय. चेंडूवर फील्ड करतोय. कुठली रन्स नाहीये आतापर्यंत. रन्स नाहीये मात्र विकेट जरूर आलाय. आता पुन्हा एकदा दुसरा गडी इथे बाद होईल. मोहात आणलं होतं मोठा फटका मारण्यासाठी. फलंदाजाचा विचार केला तर मिस्टर संतोष. आता मात्र हा देखील बॅक टू बॅक 3 गडी बाद करतोय.
विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, 3 गडी बाद केलाय आणि कुठली रन्स दिलेले नाही. बिगेश भोईर शेवटचा चेंडू शिल्लक आहेत विकेट हॅट्रिकच्या. नक्कीच इथे मात्र पहा एक्स्ट्राच्या रूपाने रन्स विकेट हॅट्रिक वाचली जाते. आपण पाहतोय जर गोलंदाज वाईट फेकतोय तर विकेट हॅट्रिक जरूर त्याला मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र पाहतोय संदेश कडून थोडीशी चुकी झाली. चौका अमन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वर आहे. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज मिस्टर आशिष. 5 धावा झाल्यात, 3 गडी मात्र नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 46 धावांचं लक्ष समोर घेऊन उतरलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर समर्थ. तर मात्र हा चेंडू सुरेख चेंडूला फील्ड केलंय. त्या ठिकाणी सिंगलच रन्स मिळेल. अमन आणि आशिषची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक डावकरी हाताचा फलंदाज आशिष हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटिंग फलंदाजी त्याच्याकडून देखील पाहायला मिळेल का, परंतु नाही. हा चेंडू खराब आहे. पंच दर्शवत आहेत यस इट इज अ वाईट चेंडू. अमांतर धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 7. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल सिंगल रन्स जमवली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 8 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटला नेऊन पोहोचवलं ते म्हणजेच डीएनसीसी संघाला राकेशचा विकेट गेला. त्यानंतर पाहिलं तर सुमितचा देखील विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पाहतोय आपण सिंगल वर जास्त भर दिली जाते, परंतु 45 धावा बनवायच्या आहेत. इथून जर पाहिलं तर अधूनमधून मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. धावसंख्या 10 धावा. आता मात्र फटका इथे सुरेख चेंडूवर जर पाहिलं तर समर्थक झेल घेण्याचा चेंडू क्रमांक जर पाहिलं तर शेवटचा चेंडू होता. डिक्लेअर झोन कडे पाठवलाय चेंडूला. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि धावा जर पाहिलं तर 7च्या सरासरीने संघ 7.5च्या सरासरीने संघ खेळतोय. 15 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर आपल्या संघासाठी का होईना मात्र 3 धावा नक्कीच वाचवतायत. धावसंख्या स्कोरबोर्डवर इथे मात्र चौकार लगावला जाईल.
16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 चेंडू मध्ये अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिगेश पुन्हा एकदा गोलंदाजी अटॅक वर येतोय. इथे चुकी करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. दक्षच होता हे कोणाचा दक्षच होता. समर्थ बटर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस लेम चुकला. यासाठी जर पाहिलं तर आपण लहानपणी लगोरी खेळत होतो आणि ती लगोरी का खेळायचो त्याच नक्कीच आज फायदा झाला असता. आजकालची पोरं जर पाहिली तर लगोरी हा गेम त्यांना माहिती नाहीये. पबजी आलाय तेव्हापासून. परंतु आपण पाहतो पुन्हा एकदा हा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जाईल. 4 धावांची आवश्यकता. बिगेश अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा चेंडूला इथे मात्र स्पेअरलेगच्या दिशेने गेलाय. तिथे संदेश आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळेल 1. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू शिल्लक. फटका सुरेख. परंतु पहा एंड वेळेला कुणाल त्या ठिकाणी चेंडूवर नजर ठेवतोय. कुणाल नाही ना तो कोण होता. बारा चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजे 20. 12 चेंडू आणि 20 धावा. प्रत्येक षटकामागे 10 धावांची आवश्यकता असेल. बघूया गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज कुणाल. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकतोय. आता मात्र समीकरण बदलेल. 12 चेंडू आणि आता मात्र 19 धावांची आवश्यकता. फटका सुद्धा काय समोरच्या दिशेने खेळलाय परंतु कुणाल चेंडूवर योग्य रीतीने चेंडू पकडतोय. फॉलो थ्रू मध्ये रन्स मात्र मिळणार नाहीये. आता मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते. आतापर्यंत 28 रन्स 28 धावा. इथून मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे डीएनसीसी संघाला. पुन्हा एकदा जागा बनवली परंतु आज समर्थला देखील चेंडू हातामध्ये नक्कीच सापडत नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू वाईट आहे. अवांतर धाव समीकरण बदलते. 17 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 9 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 9 चेंडू आणि 16 धावा. मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. फायनलचा सामना आहे. आपण पाहतोय खासदार चषक 2024 आई भवानी दनसारचं हे आयोजन. इथे मात्र 9 चेंडू आहे. अवांतर धाव. इथून जर पाहिलं तर समीकरण देखील बदलेल. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15 धावा. सामना कुठे जाईल. बोईसर की सफाळे केळवा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. इथे मात्र पहा. ओहो ओहो ओहो. उद्या सर्फ एक्सेल घ्यावी लागेल 10 रुपयाची. तर पाहायला मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते. आतापर्यंत जर पाहिली तर 32 धावा. इथून जर पाहिलं तर
किती किती झाले? 2 चेंडू 32 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. चुकीचा फटका. इथून जर पाहिलं तर हा टायमिंग वापर झाला नाहीये. बेचाळीस धावांचं लक्ष. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. कुणाल इथे मात्र पहा चेंडू पायावर आदळतोय. रन्स मात्र घेतला जाईल. ओव्हरची होईल समाप्ती. अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये एकंदरीत धावांची आवश्यकता आहे ती म्हणजेच 13. कोणता संघ फायनलिस्ट ठरेल याकडे नक्कीच पाहिलं जाईल. परंतु जबरदस्त फटका. चौका. पाच गडी बाद झाले होते. फटका सुरेख आहे परंतु चेंडू इथे मात्र निघून जायचा. नक्कीच मायकोप संघाचे 5 गडी बाद झाले आहेत आणि डीएनसीसी संघाचा जर विचार केला तर 4 गडी बाद झाले आहेत. इथून चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. विकेट न गमावता इथे मात्र पाहतोय 4 धावांची आवश्यकता आहे. विकेट न गमावता जर 3 धावा काढतोय डीएनसीसी संघ तरी विन होऊ शकतोय. बघूया इथे मात्र आपण पाहतोय कुणाल चेंडूवर येतोय. सिंगल रन्स इथे घेतला जाईल. आता मात्र चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3 धावा. खूप महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहायला मिळेल अनुभव 50 लावायला लागतील. सिंगल रन्स घेतलाय आणि हा इथे पाहिलं तर सामना विजय होतोय डीएनसीसी